समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे, हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे। काँग्रेस पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे की मागासवर्गीय पिछड़ा समाजाचं आरक्षण काढून आपण का मराठा समाजाला द्यायचा आपला निर्णय आहे किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतनं नेहमीच आम्ही काम केलं आहे। पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं मला स्पष्टता या ठिकाणी आली पाहिजे असं मला वाटतं। आज बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला जरांगे पाटला, जरांगे पाटलाला पाठिंबा देण्याचं, त्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं, आंदोलनाला पाठिंबा देण्याचं कोणाचं नामच नाही आहे। पण भूमिका काय आहे? मागासवर्गीय पिछड़ा 353 जातीचा 18 पगड जातीचा ओबीसी समाज, या समाजाचं आरक्षण काढून आपण इतर समाजाला द्यायचं का? हा जो संवैधानिक प्रश्न आहे या प्रश्नावर काँग्रेसचं मत काय आणि काँग्रेसने जर या ठिकाणी खुलं या ठिकाणी समर्थन दिलं असेल तर ते मात्र ओबीसी विरुद्ध आहे। आणि ओबीसी विरुद्ध असं एककडे राहुल गांधी ओबीसीच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी गप्पा मारणे, एकीकडे राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या पिछड़ा जातीबद्दल जनगणनेची त्या ठिकाणी मागणी करणे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जनगणना तर दिलीच आहे, जातनीय जनगणना दिली आहे, पण एकीकडे अशी नौटंकी करणे, दुसरीकडे असं त्या ठिकाणी सरड्यासारखं पलटणे, हे मला या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे। खरं तर आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी येऊन स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसी पिछड़ा जाती मागासवर्गीय समाजाच्या 18 पगड जाती 353 जातीमधलं आरक्षण काढायचं आहे का, ते दुसऱ्या समाजाला द्यायचं आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, कुठल्या भूमिकेवर तुम्ही आहे हे स्पष्ट केलं पाहिजे। राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत आज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे शासनाच्या वतीनं, ते घेतली पाहिजे। आंदोलन जर आहे तर आपण सहज भेट घेतो, ती भेट घेतली पाहिजे। मागण्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं समजूनही घेतलं पाहिजे। बट मी वारंवार सांगतो की कोणताही निर्णय घेताना कुठल्याही एक समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे, दुसऱ्या समाजाचं काढून तिसऱ्या समाजाला देणे, मराठा समाजाचा हिस्सा काढून ओबीसीला देणे, ओबीसीचा हिस्सा काढून मराठाला देणे, हा जो निर्णय आहे हा जरा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी शासन विचार करेल। पण खऱ्या अर्थाने जी काँग्रेसने आज भूमिका घेतली आहे त्याची स्पष्टता आज आली पाहिजे। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तुमचं कौतुक केलेलं आहे की तुम्ही ओबीसीच्या हिताची भूमिका घेतली, आज त्यांची बैठकही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर। मी एवढंच म्हटलं आहे, कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता दुसऱ्या समाजाला देऊ नका, उलट मराठा समाजाचं आरक्षण वेगळं करूया, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे, या भूमिकेत आपण असलं पाहिजे। आम्ही त्या भूमिकेत आहो, आमचे मुख्यमंत्री या भूमिकेमध्ये आहे आणि पहिल्यांदा मराठा समाजाला म्हणजे 50 वर्ष शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते आणि खास करून मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री पदापर्यंत राहिले, पण कधी मराठा समाजाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही। देवेंद्र फडणवीस सरकारनंतर पहिल्यांदा मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचा विषय आला, त्यानंतर त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय झाला, त्यानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत आरक्षण टिकलं। त्या मला वाटतं हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं। मग माननीय एकनाथ शिंदेजींनी याच्यात पुढाकार घेतला, आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे। एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे, देवेंद्रजीबद्दल एकेरी बोलणे, देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना 14 कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे, 3,17,00,000 मतं घेऊन जे सरकार निवडून आलं आहे, 237 आमदार घेऊन जे सरकार निवडून आलं आहे, असा सरकारचा अत्यंत महत्त्वाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का ही